हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चटपटीत आणि झणझणीत अशी भरली वांगी कशी बनवायची ती बघणार आहे. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी वांगी घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये अशी कट करून घातलेली आहेत. अशी कट करून घ्यायची आहे. तुम्हाला जशी आवडेल तशी मध्ये एक कट मारू शकता किंवा साईडने अशी दोन कट वगैरे करून तुम्ही ही वांगी घेऊ शकता. आता ही पाण्यामध्ये आपण तशीच कट करून ठेवलेली आहेत. आता त्याचा आपण मिक्सरला मसाला करून घेणार आहोत. इथं खोबरं घेतलेलं आहे कट करून, आलं घेतलेलं आहे, आल्याचे तुकडे घेतलेले 3-4, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता याचा आपण मिक्सरला मसाला करून घेणार आहोत. आता हे मिक्सरमध्ये आपण सगळं एकत्र घालून बारीक वाटण करून घेणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे बिलकुल वापरायचं नाहीये, कोरडेच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. बघू शकता छान असं मिक्सरला हे मसाला करून झालेला आहे बारीक. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये बाकीचं आपण साहित्य घालून घेऊ. इथं शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही घालून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट. मी इथं जवळजवळ 4-5 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेले आहे. आता 1 ते 1.5 चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे. हळद घातलेली आहे अर्धा चमचा. गरम मसाला घेतलेला आहे इथं 1 चमचा. आणि लाल तिखट घेतलेलं आहे इथं 2 चमचे. तुम्ही इथं धना पावडर सुद्धा वापरू शकता. मी इथं धना पावडर वापरलेली नाहीये. आणि हे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. 2 मध्यम असे बारीक चिरलेले कांदे आहेत. आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत चांगलं. आता यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं असं ओलसर आहे. त्यामुळे यामध्ये तेल टाकायची वगैरे आपल्याला काहीच गरज नाहीये. तुमचं जर मिश्रण हे कोरडं असेल तर तुम्ही थोडंसं तेल घालू शकता. आता हे चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. आणि जी आपण वांगी कट करून ठेवली होती पाण्यामध्ये, त्यामध्ये आता हे मसाला हा भरून घेणार आहोत. चांगलं दाबून दाबून असं आपल्याला ते भरायचंय. त्या वांग्यामध्ये जेवढं राहील ना मसाला तेवढा आपल्याला हा भरून घ्यायचाय. असं गच्च भरून घ्यायचंय. म्हणजे कढईमध्ये टाकलं की त्यामधनं मसाला बाहेर येत नाही. व्यवस्थित वांग्यामध्येच राहतो तो. तर इथं आपलं एक वांग हे भरून झालेलं आहे. तर अशीच आपण ही बाकीची पण ही वांगी भरून घेणार आहोत. आता इथं ही आपली सगळी वांगी भरून तयार झालेली आहेत. आणि एवढा मसाला आपला हा राहिलेला आहे. आता तो नंतर आपण यामध्ये कढईमध्ये घालून घेणार आहोत वांग्यांवरती. आता मी ते एक पळी, छोटी पळी असते ना तेवढी तेल घालून घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालून घेणार आहोत. जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण ही वांगी सोडणार आहोत. ते एक एक वांग आपण यामध्ये सोडायचं आहे.
आणि जो मसाला होता राहिलेला तो यावरती आपण असा घालून घेणार आहोत. आता थोडस आपण हे तेलामध्ये तसं हलवून घेणार आहोत. परतून घ्यायचंय. आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस मसाला होता त्यामध्ये पाणी वगैरे घालून आपण हे जे पाणी होतं ते थोडस आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. आणि थोडं असं हलवून वर आपण झाकण ठेवून देणार आहोत. सगळीकडून व्यवस्थित हे हलवून घ्यायचे. आणि 10 मिनिटं आपण हे झाकण ठेवून देणार आहोत. मीडियम गॅसवरती आपण हे 10 मिनिटं ठेवून देणार आहोत. आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत. तर बघू शकता किती छान अशी आपली ही वांगी शिजलेली आहेत. आणि तवंग पण बघू शकता किती छान आलेले आहे याच्यावरती. जो मसाला पण टाकला होता त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही पण किती घट्ट अशी झालेली आहे. तर इथं आपली ही भरली वांगी तयार झालेली आहे. अजून आपण 1-2 मिनिटं ही अशी ठेवून देणार आहोत. फक्त 1-2 मिनिटं आपल्याला ही ठेवून द्यायचे. तर इथं ही भरलेली वांगी तयार झालेली आहे. तुम्ही जरा असं चमच्याने बघू शकता. असं व्यवस्थित चमचा त्याच्यामध्ये असं घुसत असेल तर आपली ही वांगी छान अशी शिजलेली आहे. आणि ही जास्त पण आपल्याला शिजवायची नाही. जास्त शिजली तर ही वांगी टेस्टला चांगली लागत नाही. तर बघू शकता इथं आपली ही झटपट अशी भरली वांगी बनवून तयार झालेली आहेत. छान अशी चटपटीत आणि झणझणीत अशी ही आपली भरली वांगी बनवून झालेली आहे. तुम्ही पण ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.